कसली भयान शांतता ही. रस्त्यावर वाळत घातलेली दुपार जणू भयान एकटेपण, अस्वस्थ सारच. कशाला जगतोय मी? कुठे चालले आयुष्य? काय करायला निघालो होतो? नक्की काय आहे हे सारं? जे हवंय ते खूप लांब, आणि जे नकोय त्याने व्यापून राहिलाय भवताल. हरलोय, हरवलोय, एवढं खरं. विद्या, विद्या. देवेन, देवेन, अरे इथं काय करतोयस तू? काय झालं? काय झालं तू? अरे काय आहे देवेन? अरे सांग ना काहीतरी. तुझ्याशिवाय नाही झोपू शकत मी. भीती वाटते. देवेन, अरे हा काय वेडेपणा आहे? माझी इन्सिक्युरिटी माझा जीव घेणार आहे. मला एकटं घरात राहता येत नाही. अरे पण मीरा होती ना घरात. मीरा म्हणजे तू आहेस का? देवेन, 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 ओ गॉड, प्लीज बस, बस. दारू प्यायलायस तू? तुझे डॉर्म मधून मी घेतले पैसे. विद्या, उदास वाटते, एकटं वाटते, अनाथ वाटते, मरावंसं वाटते. अरे हो, असं काय बोलतोस? विद्या कोण आहे? कोणी नाही मॅडम, आलेच. हा निघतो मी. अरे देवेन, मी आता खरंच काहीतरी करून दाखवीन. बघ तू. कॉंग्रॅच्युलेशन विद्या, तू अनुवादित केलेलं पुस्तक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात आलेलं आहे. अरे हो, इट्स अन अचीवमेंट, ग्रेट अचीवमेंट. आपल्या कॉलेजमधल्या लेक्चररला हा पहिल्यांदा बहुमान मिळालाय. तुझं आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरर असणं हे आमच्यासाठी फार अभिमानास्पद आहे. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. Congrats. Congratulations. थँक्स. Oh, congratulations, Vidya. Keep it up, keep it up. थँक्स. Okay. शी.
ए तुझा धांगडधिंग बंद कर, माझी सीडी टाक. अरे काय रोजची रडगाडी ऐकताय? हे आजकालचं हॅपनिंग म्युझिक आहे, हे पण ऐका जरा. तू तुझा डिस्मन घे आणि ऐक. मला का डिस्टर्ब करतेस? ए ही आदळापट इथं करू नकोस, समजलीस ना? समजवण्यासाठी थँक्यू. लोकांना समजवणं ना खूप सोपं असतं. सॉरी. प्लेअर माझा, आपटतेस तू आणि मला शहाणपणा शिकवतेस. म्हणता ना सॉरी. कोणावर आवाज चढवतेस तू? हा, माझ्या घरात राहून आणि मलाच. मी माझ्या बहिणीच्या घरात राहते. काय म्हणायचं तुला? बरोबर कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. जास्त बोलतेस. स्टॉप येलिंग एट मी. मी तुमची बायको नाहीये. ती बिचारी गरीब म्हणून ऐकून घेते म्हणून काही झालं की डाफरत असतात तिच्यावरती. मीरा, का? खरं बोलले तर लागलं एवढं? काय चाललंय मीरा? कोणाशी तोंड वर करून बोलतीयस? का का नको बोलू मी? कशाचा रुबाब करतो हा माणूस? यांना वाटतं यांना काम मिळत नाही. लायसन्स आहे ना, ड्रायव्हिंग येतं ना, मग जात चालवा टॅक्सी. काम करणाऱ्यांना कामाची कधीच कमी नसते. एवढे चिडायला काय झालं तुला? आणि हे सगळं मला सुनावणारी तू कोण? मी कोण आहे हा प्रश्नच येत नाही ताई. हे जे तू रडतेस, मरतेस, सडतेस ना, हे लाड पुरवण्यामुळे. तुझ्यासारख्या बायकांना सवयच असते नवऱ्याचे चोचले पुरवण्याची. आणि जो माणूस स्वतःचे कॉन्डम विकत घेण्यात की पैसे कमवू शकत नाही तो काय? फार बोललीस हं? हे माझं घर आहे मीरा, माझा नवरा आहे. आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. आमच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करायची काही गरज नाहीये. सांभाळ ताई, हे नवरा बिवरा काही नसतं. अजून वेळ गेली नाहीये. सावर स्वतःला. सल्ले दिल्याबद्दल थँक्स. माझं मी बघून घेईन. तुझं तुलाच बघायचंय म्हणून बोलले मी. मीरा, हे बघ मीरा, मला विद्या, राजन मला मीराशी बोलायचंय. तू जरा बाहेर जाशील प्लीज? ओके. मीरा, पण मला नाही बोलायचंय. घरी चल आधी. कोणाच्या घरी? माझ्या घरी, आपल्या घरी. नाही यायचंय मला तिकडे. अगं मग इथं राहणार आहेस का तू? काय हरकत आहे? अशीच म्हणजे ऑब्विसली आज नाही तर उद्या ह्याच्याच बरोबर राहायचंय ना मला. मग आत्ता आली आहे, त्यात भीती कसली वाटायला पाहिजे? आणि लाचारासारखी तुझ्या घरात पडून राहू? हे बघ मीरा, काल जे काही झालं त्याच्याबद्दल आय एम रिअली सॉरी. पण हे बघ, तुम्ही दोघं लग्न करा. तू केलंयस ना लग्न? बघते मी काय होतंय लग्नाचं तुझ्या. हे बघ ताई, मी लटकत राहणाऱ्यांपैकी नाहीये. लात मारीन तिकडे पाणी काढीन. स्वतःला नीट ओळखते मी. तुझ्यासारखी नाहीये. माझ्यासारखी म्हणजे? भित्री आहेस तू, पळपुटी आहेस. कशापासून धावतीयस तू? पळून गेली होतीस ना त्याच्याबरोबर घरातून. त्यानंतर ते गिल्ट, ते अपयश तुझ्या पाठीमागेच लागलंय. यु नो फॉर अ फॅक्ट तुझं लग्न अपयशी ठरलंय. बास मीरा, खूप बोललीस. हे बघ, मी तुला एवढंच सांगायला आले होते की तू अशी नको राहूस इथे. हे बघ ताई, आय नो व्हॉट आय एम डुईंग. आणि मी इथे आश्रय मागायला नाही आले, हक्काने आले. प्रेम आहे माझं त्याच्यावर.